बोगस प्रमाणपत्रांचा खेळ. सोलापुरात 3.63 कोटींची शिष्यवृत्ती घोटाळा. बोगस प्रमाणपत्रांच्या सहाय्याने बांधकाम कामगार कल्याण मंडळातील अधिकाऱ्यांनीच 3,63,00,000 रुपये लाटले. संबंधित 3 अधिकाऱ्यांसह एकूण 20 जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची मुले परराज्यात उच्च शिक्षण घेत असल्याचे बोगस प्रमाणपत्र दाखवत शिष्यवृत्तीचे 3,63,00,000 रुपये लाटले. या प्रकरणी तालुका निरीक्षक अजिंक्य पवार, संतोष सिंग राजपूत आणि उज्ज्वल सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी तारांकित प्रश्न मांडण्यापूर्वीच 3 अधिकाऱ्यांचे निलंबन केले होते, अशी माहिती सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोळे यांनी दिली. काय नक्की प्रकार आहे, काय सांगाल? आपल्या इथे भ्रष्टाचार झाल्याची माहिती तुम्हाला 3 कोटीच्या आसपासचा भ्रष्टाचार आहे, काय सांगाल? ही बातमी काही प्रमाणात खरी आहे. यामध्ये साधारणतः 3,73,00,000चा म्हणजे अपव्यवहार झाल्याचं आढळून येत आहे. त्या अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार मी 4 तारखेला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. याबाबत चौकशी चालू आहे. किती लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि काय प्रमुख कारण आहेत, काय नक्की भ्रष्टाचार झालेला आहे? चुकीचे कागदपत्र सादर करून किंवा खोटे कागदपत्र सादर करून शासनाची योजना उचलल्याचं प्राथमिक दिसून येत आहे. आणि त्याच्यामध्ये आमच्या कार्यालयाचे 3 अधिकारी, नोंदणी अधिकारी आहेत, त्यांचं नाव आहे. त्याच्या अनुषंगानेच आम्ही गुन्हा दाखल केला. कोणकोणाची नावं आणि काय केल्याचं देखील आपण काल हो, निलंबित केलेलं आहे. शासनाच्या आदेशाने त्यांना सोमवारीच निलंबित केलेलं आहे. तर यामध्ये राजपूत, पवार आणि सूर्यवंशी असे 3 अधिकारी आहेत. अजून या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे का? अजून प्रकरण जे आहे ते असू शकतात. आता या प्राथमिक लेवलला तर एवढाच आहे आणि अधिकाऱ्यांना सस्पेंड केलंय. आता जो खरा दोषी आहे ते पोलीस तपास करेल आणि संबंधितावर काय असेल ते योग्य ते गुन्हे दाखल. कशा स्वरूपाचे मोडस होते, काय केलं एकंदरीत? आता याबद्दल मी आपल्याला जास्त सांगू शकणार नाही, पण एवढं सांगू इच्छितो की वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार संबंधितावर पोलीस गुन्हा वगैरे दाखल केलेला आहे आणि शासनाचा एक प्रयत्न आहे की संबंधित योजना कामगारापर्यंत स्वच्छ प्रतिमेच्या आणि कोणत्याही फसवणूक न करता पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरी आज देखील एजंटांची जी एजंटीगिरी आहे ती दिसून येते. बांधकाम कार्ड काढण्यासाठी अमाप पैसे घेतले जातात आणि त्याला आपल्या अधिकारी असं असेल तर नाही, असं म्हणणं तुमचं खोटं आहे. असं असेल तर संबंधित व्यक्तींनी योग्य त्या प्राधिकरणाकडे तक्रार करून त्यांना रोखलं पाहिजे. नाही सर, या प्रस्तुत प्रकरणामध्ये खासगी एजंटांचा सहभाग असण्याची शक्यता आहे का? कारण बांधकाम कामगारांच्या नावावर तपासामध्ये जे सिद्ध होईल त्यानुसार संबंधितावर गुन्हा दाखल होईल. काही लोकांचे नावं आहेत ते आपल्याला समजतील. गुन्हा दाखल झालेला आहे, काय असेल ते सिद्ध होईल. पुढे गुन्हा दाखल झाला फौजदार चावडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. थँक्यू. फौजदार चौधरी